जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण नाथ महाराजांचा हरिपाठ बघतोय. त्यामध्ये आपला 12वा अभंग सुरू आहे. काल आपण 12व्या अभंगाच्या सुरुवातीच्या 2 ओळी बघितल्या. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुविणे, निर्गुण पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झडी. हा भाग बघत असताना आपण ना कळे ते कळे हा विषय बघितला. म्हणजे आपल्या इंद्रियांना आत्मस्वरूप अगोचर आहे. ते न कळणारं असं आत्मस्वरूप आपल्याला कळून येतं, पण ते गुरुकृपेनं कळून येतं. आपल्याला जे कळत आहे ते ना कळे असं झालं की ते कळून येतं. म्हणजेच आपला देह, मन, आपली बुद्धी यांचा लय झाल्यानंतर आत्मस्वरूप प्रगट होतं. हा विषय आपण काल बघितला. आपण हेही बघितलं की ते प्राप्त होण्यासाठी सगुण भजन करावं लागतं. तसं ते करावं लागतं याचं मुख्य कारणच हे आहे की आपण देहभावावरती आहोत. आपण जर देहभावावरती नसतोच तर सगुण भजनाचं प्रयोजनही नसतं. आपण या देहभावावर असल्यामुळं आपल्यासारखा सगुण परमात्मा आपल्याला समोर ठेवावा लागतो. मग कुणी ध्यान करेल, तर कुणी नामस्मरण करेल, तर कुणी मानसपूजा करेल. कुणी काहीही केले तरी जोपर्यंत करणारा तिथे आहे तोपर्यंत ते सगुण पूजनच आहे, ती सगुण उपासनाच आहे. या सगुणोपासनेचं सामर्थ्य असं आहे की ते करता करता साधक स्वरूपामध्ये लीन होऊन जातो. त्याचं मुख्य कारण असं की समोर तो जे काही ठेवतो, समजा रामाची मूर्ती ठेवली तर सद्गुरू त्याला हे सांगतात की मूर्तीची पूजा करत असताना ती आत्मभावानं कर. पूजन हे नेहमी आत्मभावानं करावं. आत्मभाव म्हणजे माझ्या आत जो आत्माराम स्थित आहे तोच या मूर्तीमध्ये आहे आणि तोच या चराचराला व्यापून आहे. हा तो आत्मभाव. अशा भावानं केलेली मूर्तीपूजा ही खरं पाहता आत्मारामाचीच पूजा होते. मग मूर्तिरूपाने समोर विठ्ठल असो, गणपती असो, शंकराची पिंड असो किंवा रामाची मूर्ती असो, पूजा मात्र त्या मूर्तीला न पोचता त्यातील आत्मतत्वाला, त्यातील चैतन्य तत्वाला पोचते. आणि तेच चैतन्य तत्व सर्वत्र दाटून आहे ना. माझ्या आतही तेच चैतन्य आहे. त्यामुळे तसं पाहायला गेल्यास तत्वदृष्ट्या आपणच आपली पूजा करतो. असा हा सगळा भक्तीचा थाट आहे. देव देऊळ परिवारू अशी एक ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची. ते म्हणतात, डोंगरामध्येच देऊळ केलेलं आहे, तेच पोखरून मूर्ती केलेली आहे, तेच पोखरून पूजेचं साहित्य केलेलं आहे आणि तेच पोखरून पुजारीही केलेला आहे. सगळं एकाच दगडामध्ये आहे. देवही, पुजारीही आणि पूजेचं साहित्यही. सगुणोपासना खरं पाहता अशीच आहे. आपण देहावर आहोत म्हणून निमित्त म्हणून आपण समोर मूर्ती केलेली आहे, पण पाहतोय त्या मूर्तीमध्ये आपण चैतन्यालाच. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू, विष्णूची पूजा विष्णुसी अर्पे, पाषाण राहे पाषाण रूपे. पूजा घेणारा भगवंतच असतो. त्याच अभंगात ते म्हणतात, तैसे आम्हा पूजिती संत, पूजा घेतो भगवंत. पूजन आपण सगुणाचं करतो असं वर करणी दिसतं, पण पूजा केली जाते ती आत्म्याचीच केली जाते, त्यातल्या चैतन्याची केली जाते. आणि ते चैतन्यच आपलं स्वरूप असल्यामुळं पूजा करणारा स्वरूपाकार होऊन जातो. तो त्याचा देहभाव विसरून आत्मस्वरूपाशी तदाकार होतो. असं हे सगुण भक्तीचं महात्म्य आहे. हाच दाखला पुढच्या ओळींमध्ये नाथ महाराज देतात. ते म्हणतात, बहुरूपी घरी संन्याशाचा वेश, पाहुनी तयास धन देती, संन्याशाला नाही बहुरूपी आला, सगुणी भजला तेथे पावे. आपल्या दारात संन्याशाचा वेश घेऊन बहुरूपी येतो, त्याला आपण पैसे देतो. पैसे देताना आपण ते संन्याशाला दिलेले दिसतात, पण ते पैसे मिळाले कोणाला हो?
जो बहुरूपी आहे त्याला मिळाले, संन्याशाला पैसे मिळाले नाहीत. नाथ महाराज सांगतायत, जो परमात्मा तत्वरूपाने सर्वत्र व्यापून आहे तो खरं म्हणजे बहुरूपी आहे. हा बहुरूपी परमात्मा काय करतो? तो वेगवेगळी रूपं धारण करतो. असंच त्यानं संन्याशाचं रूप धारण केलेलं आहे. इथला हा संन्यासी म्हणजे ज्याची आपण सगुण भक्ती करतोय अशी सगुण मूर्ती. सगुणोपासना करणारा या मूर्तीची उपासना करतो खरं, पण ती उपासना पोचते आत्मतत्वापर्यंत, चैतन्यापर्यंत, परमात्म्यापर्यंत. म्हणूनच ते पुढे म्हणतात, सगुणी भजला तेथे पावे. पण एक मेख आहे इथे. पूजन अशा भावानं करायचं आहे हे सद्गुरू सहवासात आल्याशिवाय साधकाला कळत नाही. म्हणूनच संत संगती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत केलेलं पूजन हे द्वैतभावातून केलेलं पूजनच होतं. मग परिणाम देहबुद्धीचा लय होण्याच्या ऐवजी आपली देहबुद्धी बळकट होते. कशी बुवा? कारण त्या पूजनाचाच अभिमान साधक बाळगतो. अहो, इतकी वर्ष मी साधना कधी चुकवली नाही. अहो, इतकी वर्ष मी माझी सोहळ्यातली पूजा कधी चुकवली नाही. अशा पद्धतीनं सगुणोपासनेचाही अभिमान साधकाला येण्याची शक्यता असते. सद्गुरू शिष्याला सांगतात की ज्याची तू पूजा करत आहेस तोच खरं म्हणजे तू आहेस, आणि तू म्हणजे खरं पाहता आत्माच आहेस. हा आत्मभाव या सगुणोपासनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि या आत्मभावामध्येच अद्वैताचा खेळ दडलेला आहे. पुढे नाथ महाराज म्हणतात, अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी. गुणागुणी म्हणजे गुणाचं अगुण होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया. म्हणजे माझ्याकडे आत्ता गुण आहे तो सगुणाचा आहे, म्हणजेच देहभावाचा आहे. या देहभावातून आत्मभावाकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये हा अद्वैताचा खेळ आहे. कारण हा द्वैतातून साधक अद्वैतामध्ये जातो. मी म्हणजे देह हे जितकं घट्ट ठसलेलं आहे तितकंच घट्ट मी म्हणजे आत्मा आहे नंतर ठसत जातं, आणि हा अद्वैताचा खेळ आहे. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात, तुम्ही देहाला जितकं सत्य मानता तितकं नामाला ब्रह्मानंदांनी सत्य मानलं. आपले सत्शिष्य ब्रह्मानंद महाराजांचं कौतुक करताना महाराज हे उद्गार काढतात. याचा अर्थ काय हो? मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे आत्मस्वरूप आहे. या भावावरती ब्रह्मानंद महाराज स्थिर झाले. आपण असे स्थिर असत नाही. आपण कायम द्वैताच्या खेळामध्येच असतो. मी म्हणजे देह, त्यामुळं माझ्या देहाला मी सत्यत्व देतो. परिणाम असा होतो की समोरचा हा तू बनतो आणि त्याच्या देहालाही मी सत्यत्व देतो. त्यामुळं हा देह माझा आणि हा त्याचा देह, ही माझी ओळख आणि ही त्याची ओळख, हा आपला द्वैताचा खेळ आहे. सद्गुरू मात्र शिष्याला अद्वैताच्या खेळामध्ये नेतात. नाथ महाराज म्हणतात, अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले. या अद्वैताच्या खेळामध्ये जो साधक जातो त्याचा गुण अगुण होतो. तो सद्गुरुपदिष्ट मार्गाने सगुणातून निर्गुणाकडे जातो. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ओळखिले. आणि अभंगाच्या सुरुवातीला जे ना कळे असं आहे ते त्याला ओळखलं जातं. याचा अर्थच असा की त्याला त्याच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. असा हा ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुविणे हा अभंग आहे. जे कळतच नाही असं आत्मतत्व गुरुकृपेनं कळून येतं, आणि त्यासाठी सद्गुरू साधना देतात. ती खरं पाहता सगुण साधनाच असते, पण त्यामुळे त्या साधकाचा मात्र गुण नाहीसा होऊन तो निर्गुण स्वरूप होतो. असा हा अलौकिक अभंग आहे. यथावकाश आपण 13वा अभंगही पाहू. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.